मी आत्ताच सांगणार नाहीये, परंतु एवढं नक्की काल ती काँग्रेसला जागा आमच्या आघाडीतर्फे इंडिया आघाडीवर जाहीर झालेली आहे. अजूनही जरा आम्ही सगळ्यांचं असं मत आहे की शिवसेना लढली तर भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. अर्थातच ती इंडिया आघाडीचं एक सीट वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये असं सुद्धा सांगितलं जातंय आणि अशात ती जागा तुम्हाला म्हणजे शिवसेनेला मिळावी असं काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही खरंच सहमत आहात? कारण तुम्ही उमेदवार म्हणून एक तयारी करत होता, जरी उमेदवारी जाहीर झाली नव्हती तरी. स्थानिक लेवलला ही चर्चा आहेच. स्थानिक जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की घोसाळकर इथं योग्य कॅन्डिडेट होतील, सर्व पक्षीय सर्व धर्मीय, आणि आज ते पियुष गोयलला टक्कर देतील. त्याच्यामुळे चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय शेवटी आमचे उद्धवजी घेतील, काँग्रेसचे पदाधिकारी घेतील काय घेतील तो. काँग्रेस नेत्यांची चर्चा काल नानांबरोबर आमची थोडक्यात झालेली आहे. जे काही नानांना मी सांगायचं, आदरणीय नानासाहेबांनी मला काल विचारलं की तुम्ही आमच्याकडे या पंजावरती लढा. पण मी त्यांना सांगितलं सध्या काय, मी एवढे वर्ष शिवसेनेत प्रचार केल्यानंतर केवळ या लोकसभेच्या जागेसाठी हा निर्णय मला घेता येणार नाहीये आणि मला मान्य नाही. आता बघा, जरा 2 दिवस थांबा. आता जर तर असं काही आपल्याला तयार आहे तुम्हाला उमेदवार असं माझं म्हणणं नाही आहे. आज काँग्रेसला जाहीर केलेली आहे, पण काँग्रेस जिंकण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती थोडंसं सखोल चर्चा सुरू आहे. त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल.